नमस्कार. युनिक स्टोरीज चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे. सुरेश हे गावात राहत असतात. त्यांच्याबरोबर योगिता व युवराज हे त्यांच्या भावाची मुलं राहत असतात. सुरेश यांनी लग्न केलेले नसते. ही दोन मुलं हेच त्यांचे कुटुंब असते. ते ह्या दोन्ही मुलांना अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत असतात. हे दोघे पण सुरेश यांच्यावर तितकेच प्रेम करायचे. योगिता व युवराज यांचे लग्नाचे वय झालेले असते. सुरेश युवराजला म्हणतात, तुमच्या दोघांचेही लग्नाचे वय झाले आहे, तेव्हा दोघांसाठी स्थळं पाहायला हवीत. युवराज काकांना म्हणतो, माझी काही घाई नाही, पण आपण योगितासाठी मुलं पाहायला सुरुवात करू. युवराज हा त्याच्या कामासाठी बाहेरगावी गेलेला असतो. तिथे त्याला 4 दिवस राहावे लागणार असते. त्यांनी एका हॉटेलवर एक रूम घेतलेली असते. दिवसभर काम करून तो तिथे रात्री आराम करण्यासाठी जात होता. त्या दिवशी युवराज असेच काम संपवून रात्री उशिरा हॉटेलवर परत गेला. तेव्हा हॉटेलचा एक सफाई कर्मचारी त्याला धडकतो. युवराज त्याला ओरडणार तितक्यात तो सॉरी असे म्हणतो. तो कर्मचारी युवराजला बघून घाबरतो आणि त्याला म्हणतो, साहेब तुम्ही? युवराज गोंधळून त्याला म्हणतो, तू मला ओळखतोस का? तर तो कर्मचारी त्याला म्हणतो, साहेब आत्ताच मी तुमच्या रूममध्ये होतो ना, तुम्हाला भेटलो, बाहेर आलो, लगेच तुम्ही कपडे चेंज करून बाहेर कसे आलात? युवराज त्याला म्हणतो, तू काय नशा करून कामावर येतोस का रे? मी आत्ता बाहेरून तुझ्या समोरून आलो आहे, मग तरी तू असं का बोलतोयस? तर तो कर्मचारी म्हणतो, नाही साहेब. तो एका रूमकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, ह्या रूममध्ये तुम्ही होता. युवराज त्याच्याकडे लक्ष न देता सरळ आपल्या रूममध्ये निघून जातो. पण तो कर्मचारी मात्र युवराजकडे पाहत असतो. युवराज हा बाहेरून जेवण करून आलेला असतो, त्यामुळे तो कपडे चेंज करतो आणि बेडवर झोपतो. पण त्याच्या डोक्यात त्या कर्मचारी जे बोललेला असतो तेच चाललेले असते. शेवटी न राहून तो पुन्हा उठतो आणि बाहेर येतो. कर्मचाऱ्याने दाखवलेल्या रूमजवळ येऊन उभा राहतो. त्याला वाटत असते एकदा दार वाजवून खात्री करून घ्यावी. तो दार वाजवणार तितक्यात दार उघडते. युवराज बघतो, समोर एक जवळपास त्याच्या काकाच्या वयाचा एक माणूस बाहेर येतो. त्याला बघून युवराज परत मागे जायला लागतो. तेव्हा समोरील माणूस युवराजला म्हणतो, युवराज, तू युवराज आहेस ना? युवराज हा अचंबित होऊन त्या माणसाकडे पाहत असतो. त्याच्याकडे बघून युवराज म्हणतो, तुम्ही मला ओळखता का? काय चालले आहे? मगाशी तो कर्मचारी पण असंच काहीतरी बोलत होता. समोरचा माणूस युवराजला म्हणतो, ये आत ये. युवराज आत येतो. तो माणूस म्हणतो, मी कार्तिक, तुझा मामा. गेली 25 वर्षे मी तुम्हाला शोधतोय. युवराज त्यांना म्हणतो, तुम्ही माझे मामा? मग आजपर्यंत मला कसे काहीच माहीत नाही. कार्तिक पुढे बोलणार त्या रूममधल्या बाथरूममधून एक जण बाहेर येतो. तो सेम युवराज सारखा दिसत असतो. त्याच्याकडे बोट दाखवत कार्तिक युवराजला म्हणतो, हा तुझा जुळा भाऊ शिवराज. दोघे पण एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा कार्तिक युवराजला म्हणतात, तुझ्यासाठी हा धक्काच आहे, पण अजून बरेच धक्के सहन करायचे आहेत तुला. योगिताचे लग्न झाले का? ती कशी आहे? हो, आणि तो तुझा काका आहे का मेला? युवराज त्यांना म्हणतो, तुम्ही माझ्या काकांबद्दल असे का बोलता? माझा काका माझ्यासाठी सर्व काही आहे. तुम्हाला माझ्याबद्दल सगळे कसे काय माहीत आहे हे काय मला माहीत नाही, पण माझ्या काकांविषयी तुम्ही नीट बोला. तुम्ही जे सांगताय ते सगळे खरे आहे, हे कशावरून? कार्तिक म्हणतात, बरोबर आहे. जोपर्यंत तुला सगळे सत्य कळत नाही तोपर्यंत तू असंच बोलणार. युवराज व शिवराज हे एकमेकांकडे पाहत असतात. शिवराज त्याला म्हणतो, भावा, मी ह्या दिवसाची खूप वर्ष वाट पाहिली आहे. तुला व आपल्या बहिणीला कधी एकदा त्या राक्षसाच्या तावडीतून सोडवेल असे झाले होते. शिवराज हा एक फोटो बाहेर काढतो व युवराजला दाखवतो आणि म्हणतो, ही आपली फॅमिली, आई वडील, आपण दोघे व योगिता. युवराज त्याच्या हातातला फोटो घेतो. त्यात त्याचे आई वडील व तो योगिता हे असतात, पण तो दुसरा भाऊ हा विषय त्याला माहीतच नसतो. तो डोक्याला हात लावून खाली बसतो. मी कार्तिकला विनवणी करतो, हे बघा, माझे डोके फुटेल आता विचार करून करून. जे काही सत्य असेल ते मला नीट सांगा. कार्तिक युवराजला म्हणतो, तू आधी शांत राहा. मी जे सांगतोय ते समजून घे. त्याआधी मला सांग, तुम्ही सध्या कुठे राहता? तर युवराज काहीच बोलत नाही. कार्तिक पुढे म्हणतो, सरला व नरेशराव यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते.
ते घरी कोणालाच माहीत नव्हते. सरलाला सुरेशचे स्थळ आले होते. सुरेशला ती पाहता क्षणी आवडली होती. एकाच गावात राहत असून पण त्यांनी कधी सरलाला पाहिलेले नव्हते. सरला मात्र सुरेशला नरेशचा भाऊ म्हणून ओळखत असते. तिला कळत नसते घरी काय सांगायचे, ह्या लग्नाला कसा नकार द्यायचा. नरेश अजून पूर्ण सेटल झालेला नव्हता. ते दोघे एकत्र शिकत असल्यापासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. सरला नरेशला म्हणते, ह्या सगळ्यातून तूच मार्ग काढ. मी काही तुझ्या भावाशी लग्न करणार नाही आणि घरी तर मी हे काहीच सांगू शकत नाही. घरी जर ह्यातले काही कळले तर घरचे मला मारूनच टाकतील ना. आपल्याबद्दल काही कळले तर त्यातले तर लग्नाची तारीख काढण्याची तयारी करतायत. नरेश सरलाला धीर देतो. तिला सांगतो, काही झाले तरी लग्न मात्र आपलेच होईल. मी माझ्या भावाशी बोलतो, तो करेल काहीतरी. तू आता घरी काहीच सांगू नकोस. दुसरीकडे सुरेश हा सरलासोबत नवीन संसार करायची स्वप्ने बघू लागलेला होता. एक क्षण पण तो तिला मनातनं काढू शकत नव्हता. तोच घरच्यांना जवळचा मुहूर्त बघा असे सांगतो. नरेश हा भावाला खूप वेळा मनातले सांगण्याचा प्रयत्न करतो, पण भावाचा लग्नाबद्दलचा असा उत्साह पाहून तो माघार घेत असतो. शेवटी एक दिवसावर लग्न येऊन ठेपते. सरला नरेशला निरोप पाठवते, तू जर काही निर्णय नाही घेतलास तर मी माझे आयुष्य संपवेल. नरेशच्या घरी हळदीचा कार्यक्रम चालू असतो. नरेशवर मुलीच्या घरी हळद घेऊन जायची जबाबदारी होती. तो हळद घेऊन सरलाच्या घरी जातो. तेव्हा तो सरलाला निरोप देतो, सगळेजण हळद खेळण्यात गुंग असतील तेव्हा तू मागच्या दाराने बाहेर ये. आपण पळून जाऊन लग्न करू, कारण आता आपल्याकडे दुसरा काहीच मार्ग नाही. ठरल्याप्रमाणे ते दोघे पण पळून जातात. सरला घरात नाही आहे हे घरी सगळ्यांच्या लक्षात येते. सगळीकडं तिची शोधाशोध होते, पण सरला कुठेच सापडत नाही. तिच्या घरच्यांना खूप टेन्शन येतं. ते ठरवतात शेवटी मुलाच्या घरी कळवायचे का. तर काही जण म्हणतात उद्या सकाळपर्यंत तिची वाट पाहू, रात्रभर तिचा शोध घेऊ आणि मग उद्या काय करायचं ते ठरवू. दुसरीकडे सुरेशच्या घरी पण लग्नाची तयारी चालू होती. नरेश घरी आला नाही हे कोणाच्या लक्षात येत नाही. त्याच्या घरातले प्रत्येकजण आपल्या आपल्या तयारीत गुंग असतात. शेवटी सुरेश वरात घेऊन सरलाच्या घरी येतात. सरलाच्या दारात वरात येऊन थांबली तरी सरलाचा काही तपास नव्हता. सुरेश लग्न मंडपात येऊन थांबतं. समोरून त्याला सरला आणि नरेश हे दोघंजण लग्न करून आलेले दिसतात. त्या दोघांच्या गळ्यात हार बघून सरलाच्या घरच्यांना धक्काच बसतो. पण सुरेश मात्र एकीकडे भाऊ व दुसरीकडे सरला ह्या दोघांना बघून सगळे वातावरण शांत करतो व त्याच मांडवामध्ये त्या दोघांचे परत एकदा लग्न लावतो. लग्न झाल्यापासून सरलाला जाणवत असते, सुरेश हा तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतोय. ती नरेशला वेळोवेळी सांगत असायची. शेवटी ती नरेशला घेऊन शेतातल्या घरी राहायला जाते. दोघांचा संसार अगदी सुखात चाललेला होता. सरलाला पहिल्यांदाच 2 जुळी मुलं झाली. लग्नाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे तिच्या माहेरचे तिच्याशी बोलत नसतात. फक्त तिचा मोठा भाऊ कार्तिक हाच तिचा चोरून भेटायचा. सुरेश हा सुडाच्या भावनेने पेटलेला होता. आता तर सरला त्याच्या डोळ्यासमोर नव्हती म्हणून तो अजूनच चिडतो. तो काही ना काही कारण काढून शेतावरच्या घरी जायचा. असंच एकदा तो शेतावर येतो. घरात नरेश नाही बघून तो सरलाबरोबर जबरदस्ती करतो. तेव्हा ती दुसऱ्यांदा गरोदर होती. तिला 5वा महिना होता व 2 मुलं ही 3 वर्षाची होती. सरलाच्या आवाजाने तिची दोन्ही मुलं ओरडत असतात, पण तरी सुरेशने तिच्यावर अतिप्रसंग केला. नरेश घरी आला तेव्हा त्याने पाहिले दारात दोन्ही मुलं रडतायत. आत जाऊन तो बघतो. सरलाची अवस्था बघून त्याला झाल्या प्रकारची कल्पना येते. तो सरलाला खूप विचारायचा प्रयत्न करतो, हे कोणी केले, पण सरलाला जब्बर धक्का बसलेला होता. ती काहीच बोलत नव्हती. नरेश पोलिसांकडे जायचे ठरवतो. तेव्हा तो कार्तिकला बोलवून घेतो. झालेला प्रकार सांगतो. तेव्हा कार्तिक म्हणतो, पोलिसांकडे गेलो तर सरलाचीच बदनामी होईल. गावातले लोक तिचे जीणं मुश्किल करतील. आधीच घरचे बोलत नाहीत. ह्यापेक्षा आपण शोधून काढू हे कोणी केले आहे ते. आत्ता आपण शांत राहू, मुलांना व सरलाला सांभाळू. सरला मात्र त्या दिवसांपासून कोणाशीच बोलली नाही. दिवसेंदिवस सरलाची परिस्थिती खूपच बिकट होत चालली होती. तिने वेळेआधीच एका मुलीला जन्म दिला व त्याच वेळी ती हे जग सोडून गेली. सरला गेल्यावर नरेश पण पार तुटून गेला. त्यामुळे कार्तिकला तिथेच मुलांसाठी राहावे लागले. योगिता 6 महिन्यांची असताना
नरेशची बॉडी शेतातल्या विहिरीत मिळाली. कोणालाच माहीत नाही कोणी मारले का त्यांनी आत्महत्या केली. कार्तिक नरेशबरोबर राहत होता. त्याला माहीत होते नरेश आत्महत्या करणार नाही, कारण त्याची मुलं ही त्याची जबाबदारी होती ह्याची त्याला जाणीव होती. त्याचे मुलांवर खूप प्रेम होते. मग अचानक का करेल तो आत्महत्या? त्याची बॉडी ताब्यात मिळाली तेव्हा कळाले 2 मुलं गायब होती. फक्त शिवराज हा कार्तिक बरोबर होता म्हणून तो राहिला, पण योगिता व युवराज हे गायब होते. नरेशच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कळले सुरेश पण गायब आहे. तेव्हापासून मी व पोलीस त्याचा शोध घेतोय, पण तो कोणाच्याच हाती लागला नाही. शेवटी पोलिसांनी पण हार मानली. त्यांनी केस बंद केली, पण मी हार मानली नाही. त्याला शोधणे हे मी माझे ध्येय समजले व आजपर्यंत आम्ही दोघेजण मिळून तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतोय. आज अचानक तुला समोर पाहिले तेव्हा तुला बघून कळले तू युवराज आहेस, कारण तुम्ही जुळे भाऊ आहात. लहान असतानासुद्धा तुमचे आईवडील पण तुम्हाला पटकन ओळखायचे नाहीत. कार्तिकने सांगितलेली स्टोरी ऐकून युवराजला प्रश्न पडतो, काका जर इतका वाईट होता तर त्याने आमचा सांभाळ का केला? आम्हाला सांगितले आमचे आईवडील ॲक्सिडेंटमध्ये गेलेत. त्यांनी आमच्यासाठी लग्न पण केले नाही. आमच्यावर खूप प्रेम करतात ते. तुम्ही जे सांगताय ते खरं मानू की जे आमच्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर राहतोय ते खरे आहेत? असं म्हणून तो रडू लागतो. शिवराज व कार्तिक त्याला धीर देतात. कार्तिक म्हणतो, तू आम्हाला घेऊन चल त्यांच्याकडे, सगळे सत्य बाहेर येईल. पण युवराजचे मन तरी मानत नाही. शेवटी शिवराज त्याला म्हणतो, एकदा आम्हाला मदत कर, आपल्या आईवडिलांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. तू काही करू नकोस, तुझ्याऐवजी मी जातो. तू लांब उभे राहून खात्री कर आणि मग समोर ये. तेव्हा तू निर्णय घे काय करायचं ते. दोघांच्या आग्रहामुळे युवराज तयार होतो. शिवराज हा युवराज बनून घरी जातो. युवराज 2 दिवस आधीच आलेला पाहून सुरेश म्हणतो, काम लवकर झाले का? बरं झालं लवकर आलात. उद्या योगिताला पाहायला लोक येणार आहेत. तेव्हा शिवराज म्हणतो, अहो मी पण तिच्यासाठी एक खूप चांगले श्रीमंत स्थळ पाहिले आहे. त्या मुलाचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि तो आपल्या योगिताला शोभून दिसेल. सुरेश त्याला म्हणतात, कोणत्या गावचा मुलगा आहे तो? तू नीट माहिती घेतलीस का? तर शिवराज म्हणतो, हो, मुलाच्या गावाचे नाव तेच सांगतो तो, जे गाव सुरेशचे असते. ते नाव ऐकून सुरेश एकदम चिडतो. त्याला म्हणतो, एवढ्या लांब तू कधी गेला होतास? आपल्या त्या गावाशी काही संबंध नाही. सुरेशची बोलण्यात झालेली गडबड पाहून शिवराज म्हणतो, आपला संबंध नाहीच आहे, त्या मुलाचे गाव आहे ते. पण काका तुम्ही त्या गावाचे नाव ऐकून एवढे का चिडलात? तुम्ही ओळखता का त्या गावात कोणाला? तर सुरेश ततमम करतच राहतात. त्यांना काय बोलावे तेच कळत नाही. पुढे सुरेश त्याला म्हणतात, आपल्याला हे गाव सोडावे लागेल, दुसरीकडे आपण जाऊ. शिवराज म्हणतो, पण असे अचानक काय झाले? पुढे तो म्हणतो, मला तिकडे कार्तिक नावाचे एक गृहस्थ भेटले. त्यांनीच मला ह्या स्थळाबद्दल सांगितले. सुरेशला कळते कार्तिकचे नाव घेतले म्हणजे ह्याला सगळे काय कळलेले दिसते. शिवराज पुढे म्हणतो, तुम्ही नरेश याला ओळखता का? सुरेश म्हणतो, तू आल्यापासून काय लावले आहेस? मला ह्या विषयावर काहीच बोलायचे नाही. शिवराज म्हणतो, तुम्ही घाबरता का सत्य बाहेर येईल म्हणून? तितक्यात योगिता मध्ये बोलते, दादा मी आल्यापासून पाहते, तू कसं बोलतोय काकांशी? शिवराज पहिल्यांदाच योगिताला पाहत असतो. तिला बघून त्याला खूप आनंद होतो. तो तिला म्हणतो, मी तुझा मोठा दादा आहे शिवराज. शिवराज हे नाव ऐकल्यावर सुरेश याच्याकडे पाहतच राहतो. शिवराज म्हणतो, तुम्ही तुमच्या तोंडाने खरे काय ते सांगताय का पोलिसांना बोलावू? योगिताला पण काहीच कळत नसते. तितक्यात युवराज व कार्तिक पण तिथे येतात. दोन्ही भावांना समोरासमोर बघून तिला कळते की हे दोघे जुळे भाऊ आहेत. सुरेश कार्तिककडे हात जोडतो. त्याला म्हणतो, हे बघ, जे झाले ते वाईट झाले. मी या सगळ्याची शिक्षा घेतली आहे. आता ही मुलंच माझे आयुष्य आहे, त्यांना माझ्यापासून तोडू नकोस. कार्तिक म्हणतो, तू ह्या मुलांना वाढवलेस म्हणून तुला मी माफ करेल, पण तू जे गुन्हे केलेस ते कबूल कर. सुरेश योगिताकडे पाहतो. तो म्हणतो, हो मी गुन्हेगार आहे, पण ती माझी चूक एकट्याचीच होती का? मी सरलावर जीवापाड प्रेम केले, पण ती माझी कधीच झाली नाही. जेव्हा मी तिला मिळवले तेव्हा तिने स्वतःला गमावले. मला नरेशचा बदला घ्यायचा होता. ह्या सगळ्यात तो पण दोषी होता. सरला गेली त्याचे मला पण खूप दुःख झाले. कित्येक महिने मी झोपलो नाही. मी नरेशला पाहायला गेलो तर तो मात्र ह्या मुलांबरोबर खुश होता. त्याचे
प्रेम होते ना सरलावर, मग तो कसा काय खुश होता? मला कळले होते त्याच्या खुशीचे कारण ही मुलं होती. तू शिवराजला घेऊन बाहेर गेला होतास तेव्हा नरेश दुपारी मुलांबरोबर घरात झोपला होता. तेव्हा मी हळूच त्या दोन्ही मुलांना त्याच्यापासून वेगळे केले. युवराजच्या हातात खाऊ दिला व योगिताला हातात धरले. दोघांना घेऊन गाव सोडले. ह्या मुलांना घेऊन मी गावोगाव फिरलो. नंतर मला कळाले मुलं चोरून नेली म्हणून नरेशने आत्महत्या केली. मी त्याला काहीच केले नाही. योगिताच्या समोर हे सगळे सत्य पहिल्यांदाच येत असते. ती काकांना ह्या सगळ्याचा जाब विचारते, पण सुरेश मात्र गप्पच असतो. कार्तिक म्हणतो, मी ह्या दोघांना माझ्याबरोबर घेऊन जाणार, हीच तुझी शिक्षा. सुरेश योगिता व युवराज यांची माफी मागत असतो. पण शेवटी ते दोघे पण सत्य समोर आल्यामुळं सूरजला सोडून मामाबरोबर जायला निघतात. तेव्हा सुरेशला समोर नरेशचा चेहरा दिसतो. त्याला कळते त्यावेळी नरेशची काय अवस्था झाली असेल. ज्या प्रकारे नरेशने स्वतःला संपवलेले असते त्याचप्रमाणे सुरेश आपले आयुष्य संपवतो. सुरेशसारख्या मनोवृत्ती असणाऱ्या लोकांना काय म्हणायचे? शेवटी सुरेशला त्याच्या कर्माचे फळ मिळालेच. आजची स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.